100पैकी 50% आईवडिलांना असं वाटतं की मी ज्या सवयी मुलामुलींना लावेल त्याच सवयी त्यांना लागतील. असं नसतं. ते काही रोबोट नाहीयेत तुम्ही म्हणाल तसं वागायला. प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी एक वेगळा स्वभाव घेऊन जन्माला आलेली असते. तुम्ही 24 तास नसतं त्यांच्यासोबत त्यांना वळण लावायला. शाळेत कॉलेजला गेल्यावरती तिथे वेगळ्या टाईपची मुलं वेगळ्या टाईपची मुले असतात. काही मुलं ना कॉलेजमध्ये वेगळं वागतात, घरी वेगळं वागतात तुमच्या धाकामुळे. आणि ही रिॲलिटी आहे की ज्या मुलांचे आई वडील मुलांना धाकात ठेवतात ना तीच मुलं सगळ्यात जास्त हरामखोर असतात. तुमचा मुलगा चांगला आहे पण फक्त तुमच्या समोरच. तुमच्या एरियामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करा, मुलांचे सगळ्यात मोठे दोषी आई वडीलच झाले. तुम्हाला सांगतो 10 जण मुलं तुमच्या एरियात राहत असतील ना त्यातले 5-6 मुलं ना कुठे पण फिरतात, सकाळी जाणार संध्याकाळी घरी येणार, कोण काय म्हणत नाही. त्यांना नॉलेज भेटतं बाहेरच. तेच 3-4 मुलं घरीच बसणार, थोडं 10 मिनिटं बाहेर गेले अनिकेत अरे घरी बसून मंद होतील. ते मतदानाचा हक्क आलाय त्यांना. 12वी पर्यंत तर ना खूप सारे आई वडील मुलांचं आयुष्य नरक करून टाकतात. तुम्ही जेवढं बांधणार ना तेवढं गुदमरणार मुलांना.